नुकत्याच काही दिवसांपूर्वी नेवासा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। निवडणुका म्हटल्या की राजकारणात विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होणं हे स्वाभाविकच आहे। पण यंदा मात्र निवडणुका पार पडल्यानंतर नेवासात काहीतरी वेगळं बघायला मिळत आहे। यंदाची हाय व्होल्टेज नेवासा विधानसभेची निवडणूक पार पडली, त्यात माजी आमदार गडाख यांचे कट्टर कार्यकर्ते व समर्थक असल्याचा दावा करत अमोल नेवासा या नावाने एक फेसबुक अकाउंट अज्ञात इसमाकडून उघडण्यात आले। आता तुम्ही म्हणाल की फेसबुकवर अकाउंट उघडून पोस्ट करणे हे तर फार सामान्य आहे, त्यात बातमी करण्यासारखं काय? तर याचे उत्तर आहे या अकाउंटवरून केलेल्या बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट। या अकाउंटवरून अनेक लोकांच्या नावाने त्यांच्या निवडणुकांच्या काळातील कामावर टीका करण्यात आली आहे आणि विधानसभा निवडणुकीची पोलखोल या अकाउंटवरून केली जात असल्याचा दावा त्याच युजरने केला आहे। चर्चेचा विषय म्हणजे या अकाउंटचा डीपी, यात मी गडाख साहेबांचा कट्टर होतो आणि कट्टर आहे असे मजकूर लिहून लावण्यात आलेला आहे। अमोल नेवासा या फेसबुक पेजवरील पोस्टची चर्चा तालुक्यात चांगलीच सुरू आहे। आता यामध्ये काय खरं आणि काय खोटं याचं नेमकं कुतूहल तमाम वाचकांना लागलेला आहे। मात्र या फेसबुक पेजमुळे बदनामी झालेल्या काही नागरिकांनी नेवासा पोलीस ठाण्यात अमोल नेवासा या युजर आयडीचा वापर करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे। 10 डिसेंबर 2024 रोजी सुनील गरजे, महेश माबारी व अल्पेश बोरकर यांच्या फिर्यादीवरून एक अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून संबंधित फेसबुक युजर आयडीचा मागोवा घेऊन तांत्रिक व सायबर विश्लेषकांच्या मदतीने अकाउंट चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे। आरोपीच्या अकाउंटवरील पोस्ट, टिप्पण्या व वैयक्तिक बदनामीचे स्क्रीनशॉट आणि अन्य पुरावे न्यायालयीन प्रक्रियेसाठी जतन केले जात आहेत। फेसबुकवरील पोस्टमुळे ज्या लोकांची बदनामी झाली आहे त्यांचे जबाब नोंदवून अधिक पुरावे गोळा करण्यात येत आहेत। नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयाची परवानगी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करत आहेत। दरम्यान या सर्व प्रकरणात माजी आमदार गडाख यांचे कट्टर समर्थक व कार्यकर्ते असल्याचा दावा करत अमोल नेवासा या फेसबुक अकाउंटवरून अनेक लोकांचे नामांकित करून त्यांचा समाचार घेण्यात आला आहे। परंतु वास्तवात या सर्व पोस्टची नेमकी सत्यता काय हा सवाल तमाम नेवासकरांना पडला आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।